माझ्या कानाचे पडदे फाडून बसता का घड पडतायत माझ्या आणि तुम्ही म्हणता तुम्हाला नागोशी ऐकायला बंद बंद करा बंद करा बंद करा हे सगळं बंद करा रमाई बंद करा रमाई आता रमाई आज जरा रमाई काय करतेस खुली झाली का खुली झाली का रमाई रमाई तू खुळी झालीस रमाई वच्छे वहिनीला खूळ लागलंय वहिनी तुम्हाला खूळ लागलंय हो जाऊबाई खुळ्या झाल्या बघा बघा जाऊबाई खुळ्या झाल्या जाऊबाई खुळ्या झाल्या रमाई तुला खूळ लागलंय का रमाई अय्यो खुळ्या झाल्या ओ मालकीनबाई रमाई खूळ लागलंय तुला रमाई खूळ लागलंय तुला वच्छे वहिनीला खूळ लागलंय रमाईनी सांगितल्याशिवाय थांबायचं नाही एवढंही समजत नाही नागोजी नागोजी कुलगुरू नागोजी नागोजी ही अजून चेकाळे बघितलं गावभर सगळ्यांना ऐकू जाईल एवढा मोठ्याने विठ्ठल विठ्ठल करते विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल गप्प करा तिला शिक्षा संपली हा जप बंद करा तिचा जप सकू सकू गप्प हो थांबवतो जप विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 अजूनही विठ्ठल विठ्ठल म्हणजे ऐकू येत नाही का तुम्हाला माझ्या डोक्यावरती फिरतोय आवाज माझ्या डोक्यावरती फिरतोय आवाज विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी कुळी कुळी म्हणतात मला सगळेच मला कुळी म्हणतात खूळ लागलंय मला खूळ लागलंय मला पोटचा मुलगा तोही मला कुळी म्हणतो धन्य झालं सार्थक झालं माझ्या आयुष्याचं कुळी कुळी झाली कुळी झाली कुळी झाली कुळी झाली कुळी कुळी म्हणतात मला सगळे मला रमाई नको नका इतकी रागफूस चुकलो बी क्षमा कर मला पण असा धार नको लावू चुकून तोंडून गेला माझ्या ते चुकून बाण सुटला रे दिगू आणि तो तू मुद्दामून सोडलास माझ्या वर्मी लागला खरंच लागला रे अजून काय बाकी आहे का बोलायचं बोलून घे माझ्या थोबाडीत मारायचंय का मार ना तेही कर नक्की कर थोबाडीत मार माझ्या नाही रमाई कारण तुला जन्म देण्याची चूक केली ना मी चांगले पांग फेडतोस शाबास माझ्या आयुष्याचं सार्थक केलंस रे बाबा बैल झालायस तू बायकोचा तुझ्या बैल झालायस तू ज्या विठ्ठलानं माझ्या संसाराची माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली मला दुर्दैवाच्या खाईत लोटलं त्याच विठ्ठलाचं नामस्मरण तुझी बायको करते पण तू मला कुळी म्हणतोस मी खुळी मी खुळी कुळी आहे आयुष्यात कधीच विसरणार नाही मी की तू मला खुळी म्हणालास रक्तात
रक्ताचं पाणी करून या घराचा प्रपंचाचा गाडा ओढणारी मी कुळी, तुझ्या बेशिस्त उद्धट बायकोला शिस्त लावणारी मी कुळी, मी आहे ना, मी कुळी आहे. नाही बरोबर आहे तुझं. मग या कुळीच्या पाया कशाला पडतोस? मला डांबून ठेव ना, ठेव डांबून, मुसक्या बांध माझ्या. कुळी कुळी आहे मी. अम्माई धन्य झाले रे, धन्य झाले. माझ्या पोटच्या पोरानं मला कुळी ठरवलंय. धन्य झाले. रमाई, रमाई, रमाई. रमाई, चुकलो ग मी, खरंच चुकलो. चुकून बोलून गेलो. रमाई, रमाई. पण काय चुकलं दिगूचं? बरोबरच तर बोलला तो. आणि तसं पाहायला गेलं तर मनोरमाचं वागणं खुळ्यासारखंच नव्हतं का? तुम्ही म्हणाला होता तसं तिला समजलंच नाही. बघ ना, सगळ्यांना नागोजी ऐकू येतंय, फक्त आपल्यालाच विठ्ठल का ऐकू येतंय हा विचार सुद्धा तिला करावासा वाटला नाही. हे दुर्दैव आहे. प्रिये, अहंकारी माणूस नेहमीच अविचाराची कास धरतो आणि जिथे विवेक संपतो तिथेच क्रोधाचा अग्नी भडकतो. आजवर सखूला सतत खोळी म्हणणाऱ्या मनोरमाला आज हे सुद्धा अनुभवायला मिळालं की आपण इतरांना ज्या शब्दांनी दुखावतो तेच जर आपल्यावर आदळले तर कसे झोंबतात. पण म्हणजे मनोरमाला कधीच कळणार नाही का? काय आत्मज्ञान? छे छे, ती वेळ अजून यायची. अजूनही मनोरमा अधिकार, संपत्ती, स्वतःच्या कष्टांचा, स्वतः संसार सांभाळला याचा गर्व बाळगून आहे. ज्यावेळी या गर्वाला हादरा देणारी एखादी मोठी घटना घडेल, तिच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, तेव्हाच काहीतरी शक्य आहे. चल चल, आधी लाग तू कामाला. हे बघ, तुझ्यामुळे ना या घरात सततचे वाद आणि क्लेश निर्माण होत असतात. मला तर ना आता अगदी वीट आला या सगळ्याचा. सासू काकू, मी कशाला भांडण करू? मी तर सासूबाई सांगतात ते सगळं करते. तुम्ही यमुनावांचं जे जे सांगतात ते सगळं करते. कुणाला उलट बोलत नाही, कामाची टाळटाळ करत नाही. बघताय ना तुम्ही. हो ग बाई, पण तरीही या घरात क्लेश आणि वाद होतातच ना.